त्र्यंबकेश्वर शहरामधून जिथून पूर्वी नदी वाहत होती ती आता बंदिस्त करण्यात आलेली कधीपासून। त्याच्यामध्ये वरती बाजार बसतो, भाजी बाजार बसतो। परवा मुख्यमंत्री महोदय आले, त्यांच्या निदर्शनाची गोष्ट ज्यावेळेला आणली आणि तात्काळ निर्णय दिले की लगेच 15 दिवसामध्ये सगळी तोडून टाका म्हणून। आता ती सगळी कॉन्क्रीटची जी सगळं स्लॅब टाकलेलं आहे तिथून पाणी वाहतं, आता तिथून तुम्हाला पाणी वाहताना दिसेल। मला वाटतं तीर्थक्षेत्राचं महत्व जे आहे ते नदीशिवाय नाही। प्रत्येक जी पवित्र नदी आहे तिच्या ठिकाणी मग तुम्ही कुठेही घ्या, तुम्ही उज्जैनला घ्या, ओंकारेश्वरला घ्या, तुम्ही कुठे पंढरपूरला घ्या, सगळ्या ज्या आमच्या पवित्र नद्या आहेत त्याच्या काठावरच तीर्थक्षेत्र आहेत। आणि म्हणून मला वाटतं की जर नद्या चिरून गायब झाल्या, त्याच प्रदूषित झाल्या, तर मग ते तीर्थक्षेत्राला काय। आणि म्हणून त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे गोदावरीचं पावित्र्य टिकलं पाहिजे। तो सगळा स्लॅब तुम्ही तिथलं काढून टाका, ती गावातून वाहताना लोकांना 12 महिने दिसली पाहिजे। त्यासाठी काय करायचं असेल ते करा आणि निश्चित त्या संदर्भामध्ये आता पावलं उचललेली आहेत। येणाऱ्या काही दिवसात आपल्याला दिसेल की किती बदल आता त्र्यंबकेश्वर शहरामध्ये या ठिकाणी होतोय। सगळं हटला जाईल आणि गोदावरी शहरात नाही भाजीपाल्याची व्यवस्था आम्ही दुसऱ्या ठिकाणी करू, पण जे या ठिकाणचं महत्व आहे गोदावरी नदीचं की जी गावातून मधोमध ठिकाण मंदिराला लागून वाहत होती तीच बंद करण्यात आलेली आहे। तर मला वाटतं की ती काढणं जरुरी आहे, काळाची गरज आहे आणि ती 12 महिने वाहिली पाहिजे असं शासनाला त्या ठिकाणी वाटतंय। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी परवा ज्या ठिकाणी निर्देश दिले आले तेव्हा 3 दिवसापूर्वी की हे तात्काळ त्या ठिकाणी स्लॅब काढून टाका आणि त्या ठिकाणी चांगली त्या ठिकाणी रिपेअर करून सौंदर्यीकरण करून त्या ठिकाणी कोणी त्यात पडणार आहे याची काळजी आम्ही घेऊ, त्या ठिकाणी ती काळजी घेऊ। आजूबाजूला काय असेल कठडे करू, बॅरिकेड करू आणि ती काळजी आम्ही अधिक त्या ठिकाणी निश्चित घेऊ, पण तो स्लॅब आम्ही काढून त्या ठिकाणी नदी वाहती करू। अतिशय सुखद धक्का आहे हा, अतिशय चांगला ऐतिहासिक निर्णय झालेला आहे। प्रशासनाचे खूप 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 आभार, कारण त्र्यंबकेश्वर म्हणजे गोदावरी आहे, म्हणजे त्र्यंबकम गौतमी तटे, तर पहिले गोदावरी आणि मग त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे। त्यामुळे गोदावरीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ती इथे उगमस्थानावर आहे आणि तिला 1962 पासून तत्कालीन जे जे कुंभमेळे आले 12 वर्षांनी तेव्हा तिला बंदिस्त केलेलं होतं। त्यामुळे तो ऐतिहासिक निर्णय झालेला आहे, अतिशय चांगला निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। खूप खूप आभार आहे। नेमकं गावातून कशी व्हायची नदी आणि ती लुप्त कशी झाली नेमकं 1962, 1980, 81चा कुंभ आणि इथे सुंदर असे अहिल्याबाईंनी सुंदर घाट बांधलेले आहेत, त्याचे काही छायाचित्र पण आत्ता उपलब्ध आहेत। आणि पहिला जेव्हा नगरपालिकेने पहिल्यांदा 81मध्ये जेव्हा तिच्यावरती स्लॅब टाकला तेव्हा ते फक्त वरतून स्लॅब टाकला होता, पण 2002च्या तत्कालीन जी नगरपालिकेची बॉडी होती, नगराध्यक्ष कैलास घुले होते, त्यांनी ह्याच्यामध्ये मोठमोठाले गटारीचे पाईप टाकले आणि त्या नदीच्या पात्राला पाईप वाहण्यासाठी तिचा उपयोग केला। हे अतिशय मोठं पाप घडलेलं आहे, त्यामुळे ते पाप दुरुस्त करावं ह्यात येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये। आणि परत जे काही भारतामधले जगातले जे लोक येतात आणि गोदावरी विचारतात आमच्याकडे आज उत्तर नाही आहे, तर ही सुंदर अशी अगदी पक्के घाट बांधून कायमस्वरूपी कशी गोदावरी लोकांना तिचं दर्शन होईल याकरिता प्रशासनाने आता पुढची पावलं उचलली पाहिजेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।